मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की ब्रह्मांड तुमच्या विचारांना नाही तुमच्या शरीरातील व्हायब्रेशन्सला उत्तर देतं. पण आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की जर तुमची फ्रिक्वेन्सी आता चिंता, गरिबी आणि अपयशावर ट्यून असेल तर तिला जागीच तोडून हाय व्होल्टेज बंडल्सवर कशी शिफ्ट करायची. लोक वर्षानुवर्ष मेडिटेशन करतात, पॉझिटिव्ह अफर्मेशन्स वाचतात, पण तरीही त्यांचे व्हायब्रेशन्स बदलत नाहीत, कारण ते फक्त वरवर बदल करण्याचा प्रयत्न करतात. आज मी तुम्हाला युनिव्हर्सच्या ऊर्जेचा असा एक क्वांटम शिफ्ट फॉर्म्युला देणार आहे जो पुढच्या 5 मिनिटात तुमच्या शरीरातील हार्मोन्स बदलून टाकेल. व्हायब्रेशन वाढवणे म्हणजे नक्की काय हे एका साध्या प्रॅक्टिकल उदाहरणाने आता आपण समजून घेऊयात. समजा तुमच्या हातात एक रेडिओ आहे आणि तुम्हाला 98.3 FM वर गाणी ऐकायची, पण तुमच्या रेडिओची सुई 91.1 FM वर अडकली आहे. आता मला सांगा, तुम्ही 91.1 वर बसून कितीही रडलात किंवा 98.3 ची गाणी वाजवायला हवीत असा विचार केलात तरी तिथे 98.3 वाजेल का? कधीच नाही. तुम्हाला 98.3 ची गाणी ऐकण्यासाठी स्वतःच्या हाताने त्या रेडिओचं नॉब फिरवून फ्रिक्वेन्सी मॅच करावीच लागेल. आपल्या आयुष्याचंही असंच आहे. मनात 91.1 ची काळजी, संशय आणि भीतीची फ्रिक्वेन्सी ठेवून तुम्ही आयुष्यात 98.3 ची श्रीमंती आणि यश आकर्षित करू शकत नाही. जोपर्यंत तुम्ही तुमच्या शरीराचा एनर्जी नॉब फिरवून त्याला समृद्धीच्या फ्रिक्वेन्सीवर आणत नाही तोपर्यंत युनिव्हर्स तुम्हाला काहीही देऊ शकत नाही. आपल्या शरीराचा हा फ्रिक्वेन्सी नॉब आत्ताच्या आत्ता फिरवण्याचे हे 3 सायंटिफिक मार्ग लिहून घ्या. 1. द न्यूरोमस्क्युलर शिफ्ट. जेव्हा तुम्ही दुःखी किंवा काळजीत असता तेव्हा तुमची बॉडी लँग्वेज कशी असते बघा. खांदे झुकलेले असतात, मान खाली असते, चेहरा उदास असतो. हे झालं 91.1 FM. याला जागीच तोडण्यासाठी ताठ उभे राहा, छाती पुढे करा, तोंड वर करून आकाशाकडे बघा आणि चेहऱ्यावरती एक मोठी स्माईल आणा. विज्ञान सांगतं की जेव्हा तुम्ही तुमची बॉडी लँग्वेज बदलता तेव्हा मेंदूतून कॉर्टिसॉल कमी होऊन एंडोर्फिन आणि डोपामाइन वेगाने स्रवू लागतात. एका सेकंदात तुमचे व्हायब्रेशन शिफ्ट होतात. 2. द ग्रॅटिट्यूड फ्लड. तुम्ही विश्वाला माझ्याकडे हे नाही ते नाही असं सांगणं बंद करा. ज्या क्षणी तुम्ही माझ्याकडे आज काय उपलब्ध आहे या कृतज्ञतेकडे जाता त्या क्षणी तुमची ऊर्जा अचानक हाय व्होल्टेजवरती जाते. रोज रात्री झोपण्यापूर्वी 5 अशा गोष्टी लिहा ज्यांनी तुमचं आयुष्य सुंदर बनवलंय. 3. द एन्व्हायरमेंटल डिफॉल्ट. तुमच्या आजूबाजूला जे काही लोक आहेत ना त्यांच्या फ्रिक्वेन्सीची सरासरी म्हणजे तुम्ही आहात. जर ते दिवसभर रडत असतील तर तुम्ही कधीच हाय व्हायब्रेशन्सवर जाऊ शकत नाही. तुमची संगत बदला, तुमचे विचार आपोआप बदलतील. फ्रेंड्स, इथून पुढे जेव्हा तुम्ही तुमच्या करिअरवरती काम कराल किंवा पैशांचे मॅनिफेस्टेशन कराल तेव्हा स्वतःला फक्त एकच प्रश्न विचारा, मी आता कोणत्या फ्रिक्वेन्सीवरून हा विचार करतोय, अभावाच्या की समृद्धीच्या? जेव्हा तुमचे विचार आणि तुमचे अंतर्गत व्हायब्रेशन्स एकाच रेषेत म्हणजे अलाइन होतात तेव्हा कोणत्याही टेक्निक्सशिवाय चमत्कारांसारख्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घेतल्या जातात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आज नाही पण जेव्हा पुढच्या काही दिवसांमध्ये तुमची ही बदललेली फ्रिक्वेन्सी अचानक एखादी मोठी आर्थिक संधी तुमच्या समोर आणून नक्की उभी करेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा.